नमस्कार मित्रांनो, मी सूरज शिंदे तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत करतोय. तर आज आहे ज्येष्ठा गौरी पूजन. काल गौरींचं आगमन झालंय, आज ज्येष्ठा गौरी पूजन आहे. आणि आज पहिल्यापासूनच कोकणामध्ये निसर्गाला हे फार महत्त्व आहे. निसर्गाचं पूजन केलं जातं. तर निसर्गामध्ये आपल्या परसबागेमध्ये पिकणाऱ्या काही भाज्या आहेत, म्हणजे काकडी झाली, कारलं, पडवळ, परत हा करांदा. हा बघा, हा करांदा झाला. तर या सगळ्यांची आता या भाद्रपद महिन्यामध्ये या सर्व पिकाला बहर येतो. तर आईला मदत म्हणून आमची प्रियाताई आली आहे. प्रियाताई आता इथे सूप भरण्याचं काम करते. तुम्ही याच्यामध्ये बघू शकता, मागाशी सांगितल्याप्रमाणे ह्याच्यामध्ये पडवळ आहे, काकडी आहे, कारलं आहे, करांदा आहे. परत ही काकडीची पानं आहे, त्या परसबागेमध्ये पिकतं. त्या सगळ्या गोष्टी आपण या सुपामध्ये ठेवल्या जातात. भाद्रपद महिन्यामध्ये जेव्हा पूर्वा नक्षत्रामध्ये गौरींचं आगमन होतं, तेव्हा नवविवाहित ज्या सुवासिनी आहेत त्यांचा देखील ओसा करण्याची परंपरा ही कोकणामध्ये आहे. जसं दर 12 कोसावरती भाषा बदलतात असं म्हणतात, त्यानुसार प्रथा परंपरा देखील बदलत असतात. आपल्या परसबागेमध्ये, आपल्या परड्यामध्ये ज्या भाज्यांचा बहर आलेला आहे, ज्या आपण गणपती बाप्पाला दाखवतोय, त्या भाज्यांना जसा बहर आलाय तसंच आमच्या प्रपंचामध्ये बहर यावा, आमच्या प्रपंचामध्ये सगळ्या सुखसोयी आम्हाला भेटाव्या. तर हा जो ओसा आहे तो गणपती बाप्पा आणि गौरी मातेच्या चरणी हा केला जातो.